तक्रारी तुम्ही आम्ही करतो, संतांनी तक्रारी नाही केल्या, स्वतः देवानी तक्रार कधीच नाही केली. देवांच्या आयुष्यामध्ये अवतारामध्ये आपण पाहतो भगवान गोपाल कृष्ण किती सहन करायला लागलं. सगळं स्वीकारलं की नाही? सगळं स्वीकारलं. 2 आई, एक आई जन्मदात्री होती, अंगावरचं दूध पण नाही प्यायला मिळालं. गोकुळात गेले, फक्त 11 वर्ष राहिले, तिथला विरह सहन करावा लागला. फक्त दुःख सहन केलं तरी सुद्धा आयुष्यभर हसत राहिले. देवाला सुद्धा चुकलं नाही. आपण का रडतो? नशिबाच्या नावाने का खडे फोडतो? याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही, आयुष्यात रसच नाही, कायम नकारात्मकता जीवनामध्ये. इतकी निगेटिव्हिटी आहे माणसांकडे सध्या. 10वी 12वीचे निकाल लागले, पोरांचे चेहरे बघण्यासारखे होते. बरं, एवढे मार्क पडणाऱ्यांना पडतात तरी कसे, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आमच्या काळामध्ये 80 म्हणजे खूप मार्क होते की नाही? खरं सांगा, मराठी भाषेमध्ये 99 मार्क पडूच कसे शकतात? मला कुणाला दोष नाही द्यायचा, कुणाचा विरोध नाही करायचा आहे, पण जीवनामध्ये नकारात्मकता आहे. आयुष्यामध्ये सुख आलं की आम्ही असे हुरळून जातो, असे नाचायला लागतो, आणि जरा कुठे दुःख मिळालं की तितकेच कोलॅप्स, तितकेच ढासळून जातो. माऊली उत्तर देतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभन धरावे मना माझी. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. ही परिस्थिती आम्हाला जमेल का, राहता येईल का? तुकोबा आम्हाला हे शिकवतात, आले भागा ते करीतो तुझे न. जे आहे ते स्वीकारलंय देवा, जे आहे ते स्वीकारलंय. तक्रार कुठलीच नाही. आम्ही फार तक्रारी करतो. एक अत्यंत गरीब मनुष्य, तरुण होता, शिक्षण जेमतेम झालेलं होतं, पण यश नाही हाताला, पैसा नाही हातात, गरिबी अवस्थेमध्ये जीवन जगतोय, आणि मनामध्ये विचार केला की एखाद दिवशी आज आपण जरा लॉटरीचं तिकीट काढून बघूया का? काही मंडळी असं करतात नाही का? करूया म्हणाले, बघूया, नशीब आजमावूया. लागलीच लॉटरी तर लागली, आणि त्यांनी तिकीट काढलं. लॉटरीचं काढलं, खिशात ठेवलं, विसरून गेला. पण ते तिकीट त्याला लागलेलं होतं, लॉटरी लागलेली होती. 1 कोटीची लॉटरी होती. जाऊ दे, मला बोलायला काय जाते. लागली, एवढी मोठी लॉटरी लागली, आणि उन्हाचा तडाखा लागला. रस्त्याने चालत होता, खरं तर विसरून गेला तो की आपल्याकडे तिकीट आहे. चालत असताना त्याला ऊन लागलं, घेरी आली, चक्कर आली, आणि तो जागेवर कोसळला, बेशुद्ध झाला. काही संवेदनशील माणसं असतात समाजामध्ये, पटकन अशा माणसांची मदत करतात, आणि काही असेही असतात की लगेच त्या प्रसंगाचे फोटो काढतात. ॲक्सिडेंट झाला तरी पहिलं सोशल मीडियावर कधीचे चित्र जाईल याची घाई असते अनेकांना नाही का? संवेदना बोथट झाल्या. काही चांगल्या माणसांनी त्याला घेतलं, दवाखान्यात भरती केलं, डॉक्टरनी त्याला तपासलं, त्याच्या खिशामध्ये ते तिकीट डॉक्टरला सापडलं. आणि डॉक्टरना कळलं की हे तिकीट लागलेलं, 1 कोटीची लॉटरी लागली आहे पठ्ठ्याला. मग आता डॉक्टरांनी त्याला शुद्धीवर येण्याची वाट पाहिली. म्हणाले, आलाय शुद्धीवर, आता एकदम धक्का नको द्यायला, कारण माणसाला दुःख तर नाही पचत, पण सुखाचा धक्का सुद्धा पचत नाही. एकदम सुख माणसाला नको असतं, पचतच नाही हो, आम्ही हुरळून जातो. मग अशा स्थितीत आम्हाला न्यूट्रल राहता आलं पाहिजे. भगवान गोपाल कृष्णांनी गीतेत शब्द वापरलाय, स्थितप्रज्ञ राहता आलं पाहिजे. त्या डॉक्टरांनी ठरवलं, याला हळूहळू सांगूया म्हणलं, एकदम नको सांगायला, धक्का नको बसायला. हळूहळू सांगता डॉक्टर म्हणाले, बाळा, तुला जर एक 10-20 लाख रुपये जर मिळाले तर तू काय करशील? तो म्हणाला, डॉक्टर साहेब, अहो दारिद्र्य परीक्षा घेताय, नशीब परीक्षा घेताय, दरिद्र अवस्था आहे, कुठून मिळणार आहे 10-20 लाख रुपये? तरी सुद्धा म्हणाले, मिळाली तर तू काय करशील? तो म्हणाला, एक छान गॅरेज काढीन म्हणाला, कारण माझं ITI झालंय, माझं शिक्षण झालंय, मी गॅरेज काढीन. डॉक्टर म्हणले, चांगल्या वळणावर आहे, चांगल्या ट्रॅकवर आहे विचार, हरकत नाही आता थोडासा अंक वाढवून सांगायला. तुला एक 50 लाख रुपये मिळाले तर तू काय करशील रे? तो म्हणाला, मग रोज हात काळे कशाला करत बसू, मी शोरूम टाकेन म्हटलं, मस्तपैकी AC रूम मध्ये बसेन, माझ्या हाताखाली 4 माणसं कामाला ठेवीन, आणि गाड्या विकेन, कशाला हात काळे करू. डॉक्टर म्हणले, एकदम करेक्ट मार्गावर आहे, अजिबात वाईट विचार करत नाहीये, मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करेल हा. आता म्हणाले, सांगायला हरकत नाही, तुला 1 कोटी मिळाले तर काय करशील? याला इतका आनंद झाला, तो म्हणाला, डॉक्टर साहेब, मिळणार नाहीत हे मला माहिती आहे, पण जर तुम्ही म्हणताय मग मिळालेच तर मी त्यातले अर्धे तुम्हाला देईन. डॉक्टर बेशुद्ध. विठ्ठल सुखाचा धक्का आम्हाला पचत नाही, दुःख आम्ही झेपवू शकत नाही. देवतांच्या आयुष्यामध्ये, संतांच्या आणि महापुरुषांच्या आयुष्यामध्ये हे सगळं त्यांनी स्वीकारलं. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. अधिष्ठान भगवंताचं पक्क ठेवलं समोर. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये आज दशरथ राजांनी सांगावं की उद्या
राजा उद्या तुझा राज्याभिषेक आहे, गादीवर बसायचंय. काही वेळ निघून जातो, मध्ये कैकेयी मातेशी राजाचा संवाद होतो दशरथ राजांचा आणि वचनांची आठवण करून दिली जाते. तेव्हा तेच दशरथ राजे प्रभूंना सांगतात की आता राज्यपद नाही, आता वल्कल परिधान करायचे आणि वनवासाला जायचं. म्हणले चालेल. राजा गादीवर बसायचं होतं तेव्हाही शांतपणे हसले, चालेल. वनवासाला जायचे, चालेल म्हणाले. आजचा राम असता तर, आजचं कुणी एखादा असतं तर थैथैट केला असतं की नाही. सगळं गादीसाठीच तर चाललंय सध्या, सत्तेसाठीच तर चाललंय सध्या. आत्ता मला राज्याभिषेक उद्या होणार आहे, मला वनवासाला पाठवता म्हणून भांडला असता की नाही आजचा राम. पण नाही हो, म्हणून ते राम आहेत, म्हणून ते प्रभू रामचंद्र आहेत. स्वीकारलं, सगळं स्वीकारलं. गोपालकृष्णांना सुद्धा गांधारी मातेनी शेवटी शाप दिला होता. म्हणाले माझा निर्वंश केलास ना कौरवांचा, तू सुद्धा यादवांचा निर्वंश झालेला डोळ्यासमोर पाहशील कृष्णा. भगवंत म्हणले आय ॲक्सेप्ट इट, मी स्वीकारतो तुझा शाप सुद्धा माते, मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. सगळं स्वीकारलं. प्रभू रामचंद्र वनवासात जाताना सीतेचा निरोप घ्यायला आले होते. सीतामाईंना म्हटले आता मी जातोय. जनक राजांनी सीतामाईंना निरोप पाठवला होता, माहेरी येऊन राहा, काही जाऊ नको वनवासात. आताची सीता गेली असती की नाही पटकन बॅग भरून, कुठं वनवास पत्करू यांच्याबरोबर, कुठे 14 वर्ष फिरत राहू जंगलात रानावनात, गेली असती की नाही खरं सांगा. पण सीतामाई काय म्हणतात माहितीये, प्रभू समोर आलेत, निरोप मागतायत. निरोप कसला माझा घेता, देवा माझा निरोप आपण का मागता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. देवा निरोप नाही, मी येणार तुमच्या मागे. आणि विलक्षण पद्धतीने सीतामाईंचा त्याग सहन केलाय. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. अनेकांनी हा त्याग सहन केला, हे भाग्य स्वीकारलं. संतांच्या बाबतीतही तेच आहे, साधू संतांच्या महापुरुषांच्या बाबतीतही तेच आहे. आज ज्या राजांची आठवण आपल्याला करायचं आहे त्या राजांच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं बरं का. सगळं स्वीकारलं की नाही. यवनी पातशाह्यांची आक्रमणं होत होती महाराष्ट्राच्या छाताडावर. ही सगळी मुसलमानी सत्ता अक्षरशः थैथयाट करत होती. स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राहतंय की नाही याची सुद्धा खात्री नव्हती. तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन काही सुरक्षित नव्हतं. आमच्या डोळ्यासमोर आपल्या घरातल्या बाया बापड्यांना उचलून नेलं जात होतं. समर्थ म्हणतात कित्येक ब्राह्मणी गुजरणी भ्रष्टविल्या, किती एक देशांतरा त्या विकिल्या, किती एक हाल होवोनी मेल्या. ठाऊक नाही, इतका विलक्षण काळ महाराष्ट्राच्या मातीने अनुभवला होता. पण या काळामध्ये जिजाऊ मातोश्रींच्या संस्कारांनी संपन्न झालेला एक महात्मा, आपल्या दीर्घ राजकारणाचा अनुभव जिजा मातोश्री त्यांना देतात. एका पाठीमागं एक स्वराज्यावर आलेली सगळी संकट पेलली, स्वीकारली, सहन केली. आले भागा ते करीतो, स्वीकारलं. पण अधिष्ठान होतं शंभू महादेवांचं, अधिष्ठान होतं तुळजाभवानीचं. असं नाही म्हणाले मी माझ्या जोरावर करेन, माझ्या जीवावर करेन, नाही. बरं छत्रपती शिवाजी महाराज कुठून तरी अवकाशातनं टपकले, असं काहीतरी लाईट आला भवानी मातेच्या हातातनं प्रगट झाले, असं काही झालंय का. नाही. प्रचंड कष्टातनं जिजाऊ माऊलींनी राजांना घडवलं आणि असे राजे घडले. भवानी मातेचं अधिष्ठान आपल्या तलवारीला सुद्धा होतं, म्हणून भवानी तलवार राजांच्या हातात असायची, तळपत होती. त्या आई जगदंबेचं अधिष्ठान समोर होतं. गळ्यामध्ये 64 कवड्यांची माळ घालत होते आणि नुसती घालत नव्हते, भुत्या होऊन हातात पोत घेऊन नाचत सुद्धा होते राजे. संचार व्हायचा देवीचा. शंभू महादेवाचं अधिष्ठान होतं. रोहिडेश्वराच्या, रायरेश्वराच्या समोर 150 मावळ्यांच्या धारुषण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवरती केला आणि राजांनी सांगावं, महादेवा, शंभू महादेवा, आता हा पहिला आणि शेवटचा अभिषेक माझ्या रक्ताचा, इथून पुढे शत्रूचं रक्त तुझ्यावरती सांडू, तुझे नाम उच्चारितो. तुझ्या आयुष्यामध्ये स्मशानेश्वा क्रीडा हे भाग्य आलं ना, आम्हालाही ते विष पचवण्याचं सामर्थ्य दे भगवंता. हे मागणं होतं राजांचं. आणि या सगळ्या त्यागातनं काय निर्माण झालं हो. 350 वर्षापूर्वी गुलामीचा अंधकार सगळ्या महाराष्ट्राने सहन केला. पण मग मात्र अनेकांच्या बलिदानाने, अनेकांच्या रक्ताने असं साम्राज्य स्थापन झालं. शतकांच्या यज्ञातून उठली
एक केशरी ज्वाला. रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन सजलं होतं. 32 मण सोन्याचं सिंहासन सजलं. इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच सगळीच मंडळी आली, माना झुकवायला लागली राजांच्या गादी समोर, सिंहासनासमोर. एक 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 पाऊल टाकत 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 पायघड्या पडत होत्या. त्या प्रत्येक पाकळीमध्ये, त्या प्रत्येक पाकळीमध्ये राजांना दिसत होते बाजीप्रभू पावनखिंडीत संपलेले. गड आला पण सिंह गेला हा इतिहास गाजवलेले तानाजी मालुसरे दिसत होते. आपले वडील शहाजीराजे भोसले दिसत होते. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुता जनांसी आधारू, श्रीमंत योगी हे ज्यांचं वर्णन केलं समर्थांनी, असे राजे पाऊल टाकत 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 सिंहासनावर बसले. आणि खऱ्या अर्थी महाराष्ट्राने नवे जगाने अरुणोदय झालेला पाहिला. आता माझ्या भावा अंतराय नको, देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. भक्तीच्या वाटेवर तुकोबरायांनी भगवंताकडे क्षेमाची याचना केली, मागणी केली. तुम्ही आम्ही सुद्धा सगुण उपासना करत असू, निर्गुण उपासना करत असू, प्रत्येक उपासनेमध्ये भगवंताच्या जवळ राहता आलं पाहिजे. आणि आम्ही प्रापंचिक आहोत, साधी भोळी माणसं आहे. परमार्थात लक्ष लागतंच पूर्ण वेळ असं काही नाही. आम्ही आमच्या सवडीने करतो. घरातली कामं करता करता जमलं तर समोर सिरियल चालू लागते आम्हाला, हातात माळ असली तरी. असा रामकृष्ण हरी जप आमचा चालतो. जमेल तसं आम्ही ध्यानाला बसलो तरी लोक म्हणतात काय ध्यान बसलंय. असा अध्यात्म, सवडीचा अध्यात्म आम्ही करतो. आम्हाला जमेल तसं, भगवंताला आवडेल असं काही नाही. भगवंताला आवडेल असं जर आमच्याकडून अध्यात्म घडलं ना, तर आज तरुण मंडळ स्थापन होतात. गणपती नवरात्र उत्सव देवाला आवडण्याकरता जर उत्सव असेल तर त्या गणपतीच्या मागे, पडद्यामागे पत्त्यांचे डाव रंगणार नाहीत. जर देवाच्या आवडीकरता आम्ही उत्सव करत असू तर. जर देवीच्या आवडीकरता नवरात्र असेल तर फक्त गरब्याकडेच आमचं लक्ष नसेल बरं का. 9 दिवस कुठले रंग नेसायचे याकडेच महिला वर्ग प्रभावित आणि आकर्षित नाही होणार. त्यामुळे देवदेवतांची चरित्र, त्यांची गायन, त्या चरित्राचं गायन, लीला संकीर्तन, गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन तुमच्या माझ्याकडून उत्तम प्रकारे घडावं. ज्या साधू संतांनी ही वाट महाराष्ट्राला दिली सद्विचारांची, इथं सिंचन झालं.
ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका प्रगटली असे. एक एक अक्षर साक्षात परतत्वाला स्पर्श करणारं होतं. म्हणून संप्रदायामध्ये गाथेच्या निमित्ताने, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने साक्षात ज्ञानोबा आणि तुकोबा आमच्या सोबत आहेत याची खात्री प्रत्येकाने बाळगावी. मग जीवनामध्ये नैराश्य नाही येणार, फ्रस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो मराठीत. 2 वर्षाचं पोरगं सुद्धा खूप टेन्शनमध्ये आहे सध्या. त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रचंड टेन्शनमध्ये. का? चित्त सैरभैर झालंय, विचलित झाली मनाची अवस्था. आणि ते मन इतकं घातक आहे, इतकं वाईट आहे की अध्यात्माच्या प्रांतामध्ये येणाऱ्या माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, दृढ माझे मन, 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 दृढ माझे मन. तेरा धावे बांधून, ए तेरा कावे बांधून, ए तेरा कावे बांधून, जे करी तो आले भाग्य, जे करी तो आले भाग्य, जे करी तो आले भाग्य, जे करी तो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. महाराज भगवंताला सांगतात की माझं मन फार वाईट आहे, चंचल आहे, हट्टी आहे, दुराग्रही आहे, ऐकतच नाही. कर म्हटलं की ती गोष्ट मन करत नाही. जे नको करू, नाही करायला पाहिजे ते करतं, नाही का. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, अत्यंत दृढ आहे मन. या दृढ शब्दाचा अर्थ हट्टी या अर्थाने घेतलाय बरं का. दृढ म्हणजे हट्टी, अतिशय हट्टी आहे मन, ऐकत नाही. तुकोबराय म्हणतात हे माझं मन हट्टी आहे, ते तुझ्या पायाशी बांधून राहिलं पाहिजे. मनानं धाव घेतली पाहिजे. कुठे? मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मनात धाव घेई, मनात धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई. येथे नाही. मनात धाव घेई, मनात धाव घेई, मना तेथे धाव घेई, राही विठोबाचे पायी. मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. डोळे तुम्ही घाले सुख, डोळे तुम्ही घाले सुख, डोळे तुम्ही घाले सुख, डोळे तुम्ही घाले सुख, घ्यारे सुख, अरे सुख. घ्यारे सुख. मना तेथे धाव घेई. मन कुठे धावलं पाहिजे? मन कुठे धावलं पाहिजे? मन सगळीकडे धावतं, प्रपंचात धावतं, संसारामध्ये धावतं, पण देवाच्या चरणाजवळ धावलं पाहिजे. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. तुकोबरायांना माहिती होतं सैराट मन आहे, सगळीकडे धावतं, वेड्यासारखं पळतं.
या मनाला बांधण्याची गरज आहे. म्हणून तो क्षेम टिकवून राहावा, वर्धिष्णू व्हावा, याकरता माझं मन तुझ्या चरणाजवळ राहिलं पाहिजे. आणि आता इथून पुढे भगवंता, या भक्तीच्या वाटेवर कितीही काटे आले, कितीही फाटे फुटले, तरी आम्हाला त्याची पर्वा नाही करणं, या सगळ्याची काळजी घेणारा तू आहेस. आता माझ्या या भक्तीच्या प्रवासामध्ये मी अशा अवस्थेला जाऊन पोहोचलो, एकेकाळी नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा असं म्हणणारा मी आता तुका म्हणे मुक्ती परिणिली नुवरी, आता दिवस चार खेळी मिळी, या अवस्थेला पोहोचलो. साधकावस्थेतून सिद्धावस्थेपर्यंतचा प्रवास सफल झाला, संपूर्ण झाला. त्यामुळे आता या वाटेमध्ये कुठल्याही प्रकारचे फाटे फुटू देऊ नको. अभंगाचं शेवटचं शब्द. तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे. श्री हरी, श्री हरी. तुका म्हणे वाटे, तुका म्हणे तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे. नका फुटो देऊ फाटे, फुटो देऊ फाटे आरे भगते अरे भगते करतो तुझे नाम तुझे नाम उच्चारतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम, तुझे नाम, 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 हॅलो हॅलो. तुझे नाम, तुझे नाम, तुझे नाम, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम
नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम क्या बात आहे. आवाज फुटतोय अजून जरा. आवाज फुटतोय जरा. हरी मधा सगमधम सगमधा सगमधा मदनीद धनी तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो उच्चारितो तुझे नाम तुझे नाम नाम तुझे नाम नाम तुझे नाम फक्त परम फक्त तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. अध्यात्म असू दे व्यवहार असू दे दोन्हीही प्रांतामध्ये विना तक्रार आमच्याकडून कर्म घडावं. श्रोते हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली वेळ कीर्तनाची संपलेली आहे, मला त्याची जाणीव आहे. आपल्या सगळ्यांचा भोजन प्रसाद व्हायचा आहे, वेळेत व्हायचं आहे. आणि एकदा पोटोबा आठवला की मग काही नाही, मग काहीच नको असतं, ठीक आहे नाही. त्यामुळे घड्याळाला फार पुढे जाऊ देणार नाही. सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट, आज दिवस असा आहे राज्याभिषेकाचा, हिंदू साम्राज्य दिवस आहे. आम्ही सगळी मंडळी हिंदू आहोत हे दुर्दैवाने याचा विसर पडतोय. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे, मला इंग्रजांची भीती मुळीच नाही, मला अन्य पंथीयांची मुस्लिमांची भीती नाही, मला हिंदू द्वेष्ट्या हिंदूंचीच भीती आहे. हिंदूंचा द्वेष करणारी हिंदू माणसं आहेत ना, त्यांचीच मला भीती आहे. कारण आमचा हिंदू धर्म पतित होण्याची कारणं आणि ती आमचीच आहेत बरं, आम्हीच त्याला कारण आहोत. पहिलं कारण आहे, आम्ही मस्तक आमचं तिलकहीन आहे, कपाळाला टिळा लावायला तयार नाही. वाणी मंत्रहीन आहे, वाणीला मंत्राचा स्पर्श नाही आहे, नाम नाही. हरिनाम प्रक्षाळी जिव्हे ते म्हटलंय. दिवसभर आम्ही जी वाणीनी पाप करतो ती पाप धुवून काढण्याचं काम नाम करतं, म्हणून तुझे नाम उच्चारितो, ते नाम मुखात यावं. आमचं मन श्रद्धाहीन आहे आणि हात शस्त्रहीन आहे. वेळ पडली तर हातात शस्त्र घेता यावं, कारण आमचे सगळे देवांचे अवतार शस्त्रधारी होते. हातात शस्त्र घ्यावं. शस्त्र पाप नास्वयेची शस्त्र पुण्य नास्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. एखादी आमची तरणी ताठी पोर संध्याकाळ झाली आणि अंधार पडला, घरी आलीच नाही, तर आई वडिलांच्या काळजाचा ठोका चुकतो की नाही मला सांगा. इतका विलक्षण काळ आहे आजूबाजूला, आम्हाला सावध राहण्याची फार गरज आहे. स्वसंरक्षण प्रत्येक लेकी बाळींना शिकवण्याची गरज आहे. इथलं तरुण मंडळ चारित्र्याचा विकास, नीतिमत्ता, शुद्ध आचरण प्रत्येकाकडून घडावं, तर आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो असं मोठ्या अभिमानाने म्हणू शकतो. आज राज्याभिषेक दिवस आहे राजांचा. रायगडावर असं सिंहासन सजलं होतं की आमच्याही माना त्यांच्या समोर झुकल्या गेल्या, कायम झुकल्या जाव्यात. त्यांच्या चारित्र्याचा गौरव संबंध महाराष्ट्रांनी केला, आमच्याकडूनही तो वेळोवेळी व्हावा. आज या शनी जयंतीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. आपण सर्व पाथरे ग्रामस्थ, माता भगिनी, बंधुवर्ग, वडीलधारी वर्ग सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेला असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. सर्व गुणीजन मंडळी, मी पुन्हा यांचा उल्लेख का करतेय, आमचे बंधू परमादरणीय विकासदादा असतील, परमादरणीय भगुरे गुरुजी असतील,
आणि त्यांची चिरंजीव मंडळी 2 जण आहेत. इतकं सुंदर गुरुजी शिक्षण चाललंय, खरंच दृष्ट लागावी असं छान. म्हणजे दोघंही श्रीपाद महाराज ना हे यांचं श्रीहरी महाराज आणि त्यांच्या छोट्यांचं वा वा हरिभक्तीपरायण पद्मनाभ महाराज. इतका गोड आवाज आहे, इतकं सुंदर शिक्षण चालू आहे. परमेश्वराने अशीच सेवा आपल्याकडून करून घ्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आपण सर्व मंडळी बोलत असताना चुकून काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा.